उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, प्रेम किंवा प्रीती हे शब्द जरी 2 अक्षरांचे असले तरीही या शब्दांची व्याप्ती खूप मोठी आहे. जितके जास्त आपण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो तितके आम्हाला त्याची गहनता दिसून येते. होय प्रियानो, आईपासून ते थेट देवापर्यंत आम्हाला या शब्दांची प्रचिती येते. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यावर देवाचे प्रेम आहे आणि त्या प्रेमापासून कोणतीही गोष्ट आम्हाला वेगळी करू शकत नाही. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही नवीन करारातील रोमकरास पत्र ह्याच्या 8व्या अध्यायाच्या 28 पासून पुढच्या वचनांवर अध्ययन करणार आहोत. माझ्यासोबत उघडा रोमकरास पत्र 8वा अध्याय. ह्या ठिकाणी नवीन मानव, नवीन सृष्टी, नवीन शरीर, नवीन उद्देश आम्ही पाहणार आहोत. परमेश्वराच्या नवीन उद्देशाकडे आम्ही येत आहोत. जर रोमकरास पत्र हे पवित्र शास्त्र बायबलमधील सर्वात महत्त्वाचे पुस्तक आहे आणि 8वा अध्याय हा सगळ्यात उंच पातळीवर आहे, तर 8व्या अध्यायाची 28वी ओवी कळस आहे. परमेश्वराचा उद्देश पापी लोकांच्या तारणाची शाश्वती देतो आणि नंतरची 3 वचने तारणाची चढती पद्धती दाखवतात. 28वे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 8वा अध्याय 28वे वचन. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. मी ह्या वचनाचे भाषांतर अशा प्रकारे केले आहे. परंतु आम्हाला माहीत आहे की जे देवाशी प्रेम करतात त्यांच्याकरिता सर्व गोष्टी चांगल्याकरिता होतात, त्यांच्याकरिता सुद्धा जे त्याच्या उद्देशाप्रमाणे बोलावलेले आहेत. एक देवाचे सेवक ज्यांनी देवाची फार प्रामाणिकपणे सेवा केली ते फार थोर पुरुष होते. परंतु श्रोत्यांनो, लोकांनी त्यांना वाटेल तसे बोलून घेतले, त्यांचा अपमान केला, त्यांच्याविषयी गैरसमजूत करून घेतली. त्यांना ह्या वचनाचा अर्थ माहीत होता. ते ह्या वचनाला थकलेल्या हृदयाची मऊ उशी असे म्हणत असत. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या वचनाचा तसाच उपयोग केलेला आहे. आम्हाला माहीत आहे श्रोत्यांनो की संपूर्ण सृष्टी कण्यात आहे, परंतु आम्हाला अजून काही माहीत आहे, ते हे की सर्व गोष्टी मिळून आमच्याकरिता कल्याणकारक ठरतात, कन्येसुद्धा. नंतर तो म्हणतो आम्हाला माहीत आहे. हे रोमकरास पत्र ह्यामध्ये 5 वेळा उपयोगात आणण्यात आले आहे आणि माहीत आहे हे 13 वेळा उपयोगात आणण्यात आले आहे. एका ख्रिस्ती व्यक्तीचे जे सामान्य ज्ञान आहे त्याला हे दर्शविते, जे पवित्र आत्म्याद्वारे खरे ठरते. करिंथकरास पहिले पत्र 8वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, ज्ञान फुगविते, प्रीती उन्नती करीते. हेच ते ज्ञान आहे जे देवाचा आत्मा आमच्या हृदयाकरिता खरे ठरवू शकतो. स्पर्जन म्हणत असत, मधाची चव कशी असते हे मला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही, मला माहीत आहे. आणि श्रोत्यांनो, मी म्हणू शकते की मला माहीत आहे देव माझ्यावर प्रेम करतो. त्या बाबतीत वाद करण्याची आवश्यकता नाही, कारण ते मला माहीत आहे. जे देवावर प्रेम करतात हे वाक्य विश्वासणाऱ्यांची बंधुत्वाची किल्ली आहे. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 6वं वचन सांगतं, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. प्रेम एक चिन्ह आहे. प्रेषित योहान त्याला योहानाचे पहिले पत्र 4था अध्याय 10 ते 16 वचनांमध्ये अशा प्रकारे मांडतो, ह्यात प्रेम आहे हे नाही की आम्ही परमेश्वरावर प्रेम केले, परंतु त्याने आमच्यावर प्रेम केले आणि स्वतःच्या पुत्राला आमच्या पापांच्या क्रोधाला घेण्यास पाठविले. श्रोत्यानो, जर देवाने आमच्यावर इतके प्रेम केले आहे तर आम्ही सुद्धा एकमेकांवर प्रेम करायला हवे. कोणत्याच मानवाने देवाला कधीच पाहिले नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जर आपण हा विश्वास करता की परमेश्वर आपणावर प्रेम करतो आणि जर आपण दुसऱ्या बांधवांचा तिरस्कार करता तर परमेश्वरावर प्रेम करणे आपणाला कठीण जाईल. योहानाचे पहिले पत्र 4था अध्याय आणि 19वे वचन, पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो.
प्रेषित पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 8व्या वचनात म्हणाला, त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करिता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवाचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. जी गोष्ट आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह आणेल ती म्हणजे परमेश्वराचे खरे प्रेम. सर्व गोष्टी मग त्या वाईट असोत, चांगल्या असोत, चमकणाऱ्या असोत, काळ्या कुट्ट असोत, कडू असोत किंवा गोड असोत, सोप्या असोत किंवा कठीण असोत, आनंदाच्या, दुःखाच्या, समृद्धीच्या, गरिबीच्या, आरोग्य किंवा आजार, शांत किंवा वादळी, धैर्याच्या किंवा कष्टाच्या, जीवन आणि मृत्यू असलेल्या, ह्या सर्व गोष्टी कल्याणकारी ठरतात. ह्याचाच अर्थ परमेश्वरच सर्व गोष्टी करीत आहेत, त्यात दुर्घटना नाही. आपणास आठवतं का की योसेफ त्याच्या गत जीवनाकडे पाहू शकला? ते जीवन जे निराशा, दुःख आणि कष्टांनी भरलेले होते, तरी तो आपल्या भावांना म्हणू शकला, उत्पत्तीचे पुस्तक 50 अध्याय आणि 20व्या वचनात, की तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. मला पूर्ण खात्री आहे श्रोत्यानो की आपण सुद्धा जे देवाची लेकरे आहोत, एक दिवस आमच्या गत जीवनाकडे पाहून म्हणू शकू, होय, खरोखर सर्व गोष्टी मिळून कल्याणकारी ठरल्यात. इयोब 13 अध्याय आणि 15व्या वचनात म्हणू शकला, तो मला ठार मारणार तरी मी त्याची आस धरीन. ह्याच प्रकारचा विश्वास, देवावरील मजबूत विश्वास आज आम्हाला आवश्यक आहे. आम्हाला माहीत आहे की तो सर्व गोष्टी आमच्या भल्याकरिता करणार आहे, कारण तोच त्यांचे नियंत्रण करतो. त्यामध्ये जागृती निर्माण तो करीत आहे. तरी सुद्धा श्रोत्यानो, पुष्कळ आम्ही इर्मया संदेशाप्रमाणे ओरडतो. इर्मयाचे पुस्तक 20 अध्याय आणि 18व्या वचनात त्याने म्हटले की मी कष्ट व क्लेश भोगावे व माझे दिवस अप्रतिष्ठेत घालवावे याकरिताच मी गर्भाशयातून बाहेर निघालो काय. एकदा एके ठिकाणी भयंकर भूकंप आला. सर्व लोक फार चिंतित आणि घाबरलेले होते, परंतु एक वृद्ध स्त्री शांत बसून होती. जेव्हा तिला भेटायला काही लोक गेलेत तेव्हा तिने फार चांगले स्मित केले. त्या लोकांना फार आश्चर्य वाटले की इतका सगळीकडे हाहाकार माजलेला आहे आणि ही स्त्री हसत आहे. एकाने शेवटी तिला विचारलेच की अशा दुःख स्थितीत जेव्हा तुमचे घर पडले आहे, सगळे सामान नष्ट झाले आहे, इतके नुकसान झाले आहे, तुम्ही इतक्या आनंदात कशा? तिने हसून उत्तर दिले, मी आनंदित आहे कारण माझा परमेश्वर इतका महान आणि सामर्थ्य आहे की तो ह्या संसाराला हलवू शकतो. होय श्रोत्यानो, त्या परमेश्वरावर निर्भर राहून आम्ही जीवन आणि मृत्यूचा न घाबरता सामना करू शकतो. मी पौलाबद्दल विचार करते की तो न भीता भविष्याचा सामना करू शकला. त्याने आपल्या मित्रांना म्हटले, प्रेषितांची कृत्ये 21 अध्याय आणि 13व्या वचनात, तुम्ही रडून माझे मन खचविता हे काय? मी नुसता बंधनात पडण्यासच नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेमेत मरावयास देखील तयार आहे. आमच्यापैकी बरेच जण अशा प्रकारच्या पूर्ण समर्पणाच्या स्थळी येण्यास इच्छुक असतील. आता लक्षात घ्या की जे त्याच्या उद्देशाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्याकरिता सर्व गोष्टी मिळून कल्याणकारी ठरतात. बऱ्याचशा लोकांकरिता हे सत्य स्वीकारणे कठीण जाते. बोलावलेले ते आहे श्रोत्यानो ज्यांना आमंत्रण मिळाले असून ज्यांनी ते आमंत्रण स्वीकारले आहे आणि त्यांचा जन्म परमेश्वराच्या इच्छेनुसार झाला आहे. त्यांना अनुभवाद्वारे परमेश्वराचे प्रेम माहीत झाले आहे. पॉल 3 प्रकारच्या वर्गाच्या लोकांचे वर्णन करतो आणि मला वाटतं ह्याच 3 वर्गाचे लोक आज ह्या जगात आहेत. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 23 आणि 24 वचने. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेलेण्यास मूर्खपणा असा आहे, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे, असा ख्रिस्त आम्ही गाजवितो. श्रोत्यानो, यहुदी, युनानी, बोलाविलेले यहुदी धर्मावर, विधी व नियम ह्यावर विश्वास करणारे होते. त्यांच्याकरिता वधस्तंभ एक अडखळण होते. दुसरी गोष्ट, युनानी लोक अर्थात गैरयहुदी, अन्य जातीचे जे तत्वज्ञानावर आणि मानवी बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवत असत, त्यांच्याकरिता वधस्तंभ मूर्खपणा होता. तिसरे जे होते ते बोलावलेले लोक. बोलावलेले लोक दोन्ही वर्गातून होते, अर्थात यहुदी आणि युनानी, ज्यांची निवड धर्म किंवा बुद्धिमत्तेच्या आधारावर करण्यात आली नव्हती,
परमेश्वराने त्यांना पाचारण केले होते. त्यांच्याकरिता वधस्तंभ तारण प्राप्तीकरिता एक सामर्थ्य होते. जे बोलावलेले होते त्यांनी परमेश्वराचे बोलावणे ऐकले, हे फार महत्त्वाचे आहे. मला पुन्हा कासवाच्या उदाहरणाकडे जाऊ द्या. समजा आपण एका तलावाकडे जाता आणि त्या ठिकाणी 10 कासवे आहेत. आपण त्यांना म्हणता, मी आपणास उडायला शिकवते. त्यापैकी 9 म्हणतात, नको, आम्हाला उडायची आवड नाही, आम्हाला पाण्यातच राहायला आवडते, ह्याच वातावरणात आम्ही सुखी आहोत. परंतु एक कासव म्हणते, मला उडायला आवडेल. हेच कासव आहे श्रोत्यानो, जे बोलावलेले आहे आणि त्यालाच उडायला शिकवण्यात येईल. आता त्या कासवाला बाकी कासवांशी काही घेणे देणे नाही. ते कासव आहेत कारण ते कासव आहेत. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जे हरवलेले आहेत ते हरवलेले आहेत कारण त्यांना तेच हवे आहे. ह्या जगात असा कोणीच नाही की ज्याला त्याने हरवावे म्हणून जबरदस्ती करण्यात आली. ते हरवलेले आहेत कारण त्यांनी स्वतःकरिता तेच निवडून घेतले आहे. एका मुलाला मंडळीमध्ये सभासदता घ्यायची होती. त्याला विचारण्यात आले की तुझे तारण कसे काय झाले? त्याने उत्तर दिले, देवाने त्याचे कार्य केले, मी माझे केले. श्रोत्यानो, त्यांना वाटले अवश्य ह्याच्या सिद्धांतात काही गडबड आहे, म्हणून त्यांनी अजून प्रश्न विचारले, देवाचे काय कार्य होते आणि तुझे काय होते? त्याचे स्पष्टीकरण फार उत्तम होते. तो म्हणाला, देवाचे कार्य होते वाचविण्याचे आणि माझे कार्य होते पाप करण्याचे. मी त्याच्यापासून दूर पळत होतो तितक्या गतीने जितके माझे पाप मला नेत होते. माझे पापी हृदय आणि विद्रोही पाय धावू शकतील इतक्या तेज गतीने मी धावत होतो. तो सुद्धा माझ्या मागे धावला जोपर्यंत मी त्याच्या हाती सापडलो नाही. श्रोत्यानो, माझे सुद्धा तारण अशाच प्रकारे झाले. ह्याद्वारे ते सत्य नष्ट होत नाही किंवा बिघडत नाही की जो कोणी येईल तो आणि जो कोणी विश्वास ठेवेल तो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर आतापर्यंत आपण स्वतःला परमेश्वराच्या उद्देशाशी आणि इच्छेशी जोडलेले नाही, तर तसे करण्याची ही वेळ आहे. कारण ही त्याची सृष्टी आहे, त्याने हिची निर्मिती केली आहे. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते, अर्जी करीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. भावा मी करीते, आग्रह धरीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पारखिता मना पारखिता
माहीत नाही की देवाने ही पृथ्वी गोल का बनवली, चौकोन का बनवली नाही. त्याने मला विचारले नाही की तुला ह्या पृथ्वीचा आकार कसा हवा. त्याने हिला गोल बनवले कारण त्याला ही गोल हवी होती. श्रोत्यानो, त्याचा उद्देश पूर्ण होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्या उद्देशाला पूर्ण करण्याचे सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता आहे. जे काही परमेश्वर करतो ते तो बरोबर करतो. देवाची आलोचना करून असं म्हणू नका की ज्याला पाहिजे त्याला वाचविण्याचा त्याला अधिकार नाही. त्याला तसे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो न्यायप्रिय, प्रेमळ, सामर्थी असा देव आहे. तो जे काही करतो ते सर्व अगदी बरोबर करतो. शिमोन नावाच्या एका धर्मशिक्षा शास्त्र्याने रोमकरासपत्र 8व्या अध्यायावर उपदेश देताना सांगितले की 3 अशी कारणे आहेत की ज्यामुळे तो निवडीच्या धर्मसिद्धांतावर प्रचार करतो. कारण ते अहंकाराच्या पूर्व अनुमान आणि निराशा ह्या मुळावर कुऱ्हाड ठेवते. आणि हे मला आवडले. माझ्या श्रोत्यानो, मानवाच्या अहंकाराला निवडीच्या सिद्धांतामध्ये मुळीच जागा नाही. ते परमेश्वराचे कार्य आहे, त्याची बुद्धिमत्ता आणि त्याचा उद्देश आहे जे तो पूर्ण करतो. अनंतातून परमेश्वराची इच्छा फार प्रबल शक्तीने खाली उतरते. तुम्ही तिला थांबवू शकत नाही. बुद्धिमत्ता ह्यातच आहे की आपण त्यात सम्मिलित व्हावे. 29 आणि 30 वचने पहा काय सांगतात. 8वा अध्याय 29 आणि 30 वचने. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवही केले. जर आपण 28व्या वचनावर पुन्हा एकदा लक्ष द्याल तर आपणाला आढळेल की पॉल निवडलेला नाही परंतु बोलावलेल्या विषयी चर्चा करीत आहे. जे बोलावलेले आहेत ते पूर्ण निश्चित आहेत, ठरवलेले आहेत. ठरवलेले शब्दाचा उपयोग नाश होणाऱ्यांसाठी करण्यात आलेला नाही. तुम्हाला कोठेच आढळणार नाही की हा शब्द त्यांच्या संबंधात उपयोगात आला आहे. जर समजा आपण एखाद्याला पूर्वनिश्चित केलेली व्यक्ती नाश होणार हे म्हणताना ऐकाल तर लक्षात ठेवा की ते पवित्र वचनाप्रमाणे नाही. पूर्वनिश्चित केलेले म्हणजे जेव्हा परमेश्वर आपणास वाचवतो तेव्हा तो तुमच्याकडे लक्ष देणार, तुमची देखरेख करणार. ज्यांना तो पहिल्यापासून ओळखतो त्यांना पहिल्यापासून निश्चित करण्यात आले आहे, ठरवल्या गेल्या. आणि ज्यांना ठरविण्यात आले आहे त्यांनाच बोलवण्यात आले आहे. आणि ज्यांना बोलवले आहे त्यांना धार्मिक नीतिमान ठरवण्यात आले आहे. आणि ज्यांना धार्मिक ठरवण्यात आले आहे त्यांना गौरव देण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात हा विलक्षण अध्याय पवित्रीकरणावर आहे. परंतु तरीसुद्धा श्रोत्यांनो, पौलाने ह्याचा उल्लेख केलेला नाही. का? कारण पवित्रीकरण हे एका विश्वासणाऱ्याच्या हृदयात परमेश्वराद्वारे केल्या जाणारे कार्य आहे. हा परमेश्वराचा अनंत उद्देश आहे. ह्याचा सोपा अर्थ आहे, जेव्हा प्रभू जो मेंढरांचा एक महान मेंढपाळ आहे, चांगला मेंढपाळ आहे, प्रमुख मेंढपाळ आहे, 100 मेंढरांना बाहेर काढतो, तो 100 मेंढरांना घेऊनच वापस येतो. तो त्यापैकी एक सुद्धा गमावणार नाही. आपणास आठवत असेल कदाचित की ह्याविषयी येशू ख्रिस्ताने एक दृष्टांत सांगितला होता, ज्याला लूका शुभवर्तमान 15व्या अध्यायात आम्ही वाचू शकतो. एक मेंढपाळ होता, चांगला मेंढपाळ, जो येशू ख्रिस्ताला दर्शवितो. एक लहान मेंढरू हरवले, दूर गेले. आपणाला वाटेल की त्याने म्हटले असावे की काही हरकत नाही, जाऊ द्या, माझ्याजवळ माझी 99 मेंढरे तर सुरक्षित आहेत, एकासाठी काय दुःख करायचे. जे मेंढरांचा धंदा करतात त्यांना माहीत असेल की जन्मलेल्यांपैकी जर कोणी 50पेक्षा थोडे अधिक टक्के मेंढरे बाजारात नेईल तर ते फार चांगले आहे. पण श्रोत्यानो, हा मेंढपाळ असाधारण होता. तो 99ने संतुष्ट झाला नाही. जर तो 100 मेंढरांना नीतिमान ठरवतो तर तो 100 मेंढरांना गौरव मिळवून देतो. मी ह्या गोष्टीला थोडे अजून व्यक्तिगत बनवते. एक दिवस तो मोजणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 97, 98, 99. अरे, ह्यात मी तर नाही. असं दिसतं की मी त्यात नाही. ठीक आहे, जाऊ द्या, कारण अनेक लोकांना असंच वाटलं होतं की मी ह्या जमावात राहू शकणार नाही. श्रोत्यानो, प्रभूची स्तुती असो की तो मला तशा प्रकारे सोडणार नाही, मागे राहू देणार नाही.
तो माझ्या मागे मला शोधण्यास येईल. निवडीचा जो सिद्धांत आहे तो म्हणजे प्रभू 100 मेंढरांना घेऊन घरी वापस येईल. हा भीतीदायक सिद्धांत नाही, परंतु विलक्षण सिद्धांत आहे. ह्याचाच अर्थ की मी सुद्धा तेथे असणार. ह्याचाच अर्थ आपण सुद्धा ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे तेथे असणार. ह्या अनिश्चित दिवसांमध्ये ज्यामध्ये आम्ही राहत आहोत, हा सिद्धांत फार धैर्य देणार आहे. 31 वचन पहा. तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? माझे उत्तर आहे, मी काय म्हणावे? हे फार विलक्षण आहे की आमच्याजवळ हात टाकण्यासारखे, जोडण्यासारखे काहीच नाही. कोण आम्हाला प्रतिकूल राहील? परमेश्वर आमच्या पक्षात आहे. त्याच्या उपस्थितीत कोणीच आमच्या विरोधात आरोप करू शकत नाही. 32 वचन. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? हे किती विलक्षण आहे. त्याने स्वतःच्या पुत्राला सोडले नाही. अब्रामाच्या पुत्राला सोडले, पण स्वतःच्या नाही. त्याने आपला पुत्र आमच्याकरिता बलिदान केल्यामुळे तो आम्हाला त्या सर्व गोष्टी सुद्धा देणार ज्या आवश्यक आहेत. तो आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? श्रोत्यानो, जेव्हा देवाने त्याच्या अमूल्य पुत्राला आमच्याकरिता देऊन दिले, तर मग तो आम्हाला सर्व काही देण्यास मागे पुढे का पाहिल? तो ह्या जीवनात आणि येणाऱ्या जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्हाला देईल. 33 ते 34 वचने. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणार आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. परमेश्वराचे निवडलेले लोक हे नीतिमान ठरलेले पापी आहेत. परमेश्वराने त्यांच्या मागे आपले सिंहासन ठेवले आहे. कोण त्यांना दोषी ठरविणार? कोणीच ठरवू शकणार नाही. का? ख्रिस्त त्यांच्याकरिता मेला आणि पुन्हा जिवंत झाला. येशू ख्रिस्ताने त्यांचे सर्व दोष दूर केलेत आणि एक विश्वासणारा येशू ख्रिस्ताच्या चौपट कार्यामुळे सुरक्षित आहे. पहिले कार्य, येशू ख्रिस्त आमच्याकरिता मेला, आमच्या अपराधांमुळे त्याला देण्यात आले. दुसरे कार्य, येशू ख्रिस्त मृत्यूतून जिवंत झाला, आमच्या नीतिमत्वाकरिता त्याला उठविण्यात आले. तिसरे कार्य, तो देवाच्या उजवीकडे आहे. होय, तो आता सुद्धा वरती आहे, तो जिवंत आहे. काय? तो आपणास हवा आहे, त्याच्याजवळ या. चौथे कार्य, तो आमच्याकरिता मध्यस्थी करतो. काय आपण आज सकाळी स्वतःकरिता प्रार्थना केली? कदाचित केली असेल, परंतु आपण जर केली नसेल तर त्याने तुमच्याकरिता प्रार्थना केली आहे. येशू ख्रिस्ताचे हे चौपट कार्य एक कारण आहे ज्यामुळे देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोष लावण्यात येणार नाही. 35 वचन पहा. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? काय हे शक्य आहे की क्लेश, त्रास आम्हाला त्याच्यापासून वेगळे करतील? नाही श्रोत्यानो, तो असे होऊ देणार नाही. छळणूक, उपासमार, कदाचित आपण विचार कराल की परमेश्वराने आपणाला सोडून दिले आहे, परंतु त्याने सोडलेले नाही. छळ काहीच आम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून अलग करू शकणार नाही. 36 वचन. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापाव्याच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. हे स्तोत्र 44 अध्याय आणि 22व्या वचनातील वाक्य आहे. तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हास गणितात. ह्या कृपेच्या युगाश्रोत्यानो, संतांचे हे भीतीदायक चित्र आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की ह्या घडीला सुद्धा हा सैतानी पद्धतीचा देवाच्या लेकरांच्या प्रति व्यवहार आहे. मंडळांचा इतिहास सुद्धा हे प्रकट करतो. माझ्या श्रोत्यानो, जर आज आपण देवाकरिता काही करू इच्छिता, निर्णय घेऊ इच्छिता, तर आपणास त्याची किंमत चुकवावी लागेल. 37 वचन. उलटपक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. हा एक दुसरा विलक्षण असा ख्रिस्ती विश्वासाचा विरोधाभास आहे. महाविजयीपेक्षा अधिक ह्याचा अर्थ काय? ह्याचा दुसऱ्या कोणाच्या साह्याने जो आमच्याकरिता विजय प्राप्त करू शकतो, जो आम्हाला पराभूत होऊ देत नाही. विजय येशू ख्रिस्ताचा आहे, आमचा नाही. विजय जीवन आमचे जीवन नाही, ते त्याचे जीवन आहे. 38 आणि 39 वचने. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले,
उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. माझी खात्री आहे ह्याचा अर्थ त्याला माहीत आहे. मृत्यू आम्हाला अलग करू शकणार नाही. खरं पाहता मृत्यू आम्हाला त्याच्या उपस्थितीत घेऊन जातो. इतिहासात पाहिल्यास आपणास आढळून येईल की जे ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताकरिता शहीद झालेत त्यांचा मरणापूर्वी हाच प्रतिसाद होता की आम्ही आभारी आहोत कारण तुम्ही आम्हाला ह्या जगातून आमच्या तारणाऱ्याच्या उपस्थितीमध्ये नेत आहात. श्रोत्यानो, आपण अशा प्रकारे लोकांना दुखवू शकत नाही. जीवन बरेचदा जीवनाचा सामना करणे मृत्यूचा सामना करण्यापेक्षाही कठीण असते. परंतु जीवनातील परीक्षा, अपयश, निराशा, अनिश्चितता, दुःख देवाच्या प्रीतीपासून आम्हाला अलग करणार नाही. श्रोत्यानो, काय आज आपण दुःखी आहात, निराश आहात, जीवनाला कंटाळलेले आहात? तर हा अध्याय पुन्हा वाचा. परमेश्वर आपणाला उत्साहित करेल. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, देव काही उद्देशाने लोकांची निवड करतो आणि त्यांना बोलावतो. आमच्या कोणत्याही परिस्थितीत तो आम्हाला एकटे सोडत नाही, कारण आम्ही त्याची निर्मिती आहोत हे तो जाणतो. आम्ही हेही पाहिले आहे की देवाचे प्रेम बिनशर्त आणि शाश्वत आहे आणि काहीही आम्हाला त्यापासून वेगळे करू शकत नाही. ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आमच्यावर प्रेम केले आहे, जो आजही आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. ख्रिस्त आजही तुमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छितो. तो आजही तुमच्यावर प्रेम करीत आहे. त्याबद्दल आमचा प्रतिसाद काय आहे? आपण आत्मपरीक्षण कराल काय? प्रियानो, माझी प्रार्थना हीच आहे की आपणास देवाची प्रीती कळून येवो, आपल्या जीवनात त्याची प्रचिती येवो, त्याच्या विश्वासात दृढ व्हा आणि देवाचे गौरव पहा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.